तुझ्या 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 रूपाचं चांदन. काय घाबरायला काय झालं एवढं? कुठं काय? चोराच्या मनात चांदणं. नाही, चांदणं नाही. मग दत्तासाहेब. हे काय बोलतेस ग तू? माझ्या मनात जर कुणी असेल तर ते फक्त दत्तासाहेब आहेत. कळलं? तोंडाला वर घाल नाहीतर. नाहीतर काय कळलं ताई? महाराज, गळा दाबाल माझा की जीव घ्याल? घेईन जीव. घ्या की, पण जो जीव माझ्याकडेच नाहीये तो तुम्ही कसा घेणार याचा विचार केलाय? चिचुंद्रे, अगं कोणाशी बोलतेस ठाव आहे ना ग? होय, तुम्ही कोण आहात आणि काय करू शकता ते चांगलंच ठाव आहे मला. रेखा, ती तुमच्याच कृपेनं परत येत आहे ना व? रेखाला पुण्यांदा इथं तुम्ही आणताय आणि का आणताय हे बी माहित आहे मला. काय पण काय बोलतेस ग? हा, आणि एवढं माहितच आहे तुला तर हिथं कशा पायी उभी आहेस? जा की समजानं बोलाव, जाऊन सांग. माहित आहे, सांगणारच आहे. असा पुरावा शोधून काढणार आहे म्या. तुमच्या चक्रव्यूहात तुम्हीच अडकणार आहात आणि योग्य वेळ आली सगळ्यांना समजलच कोण खरा चोर आहे आणि कोणाच्या मनात चांदणं आहे ते. मी सांगितलेलं कायम लक्षात असू दे. माझ्यापासनं सावध राहा. लईच बोलायली ही पोरगी. आमचा प्लॅन ह्या पोरीला कसा समजला? कोणाचा जीव वर आलाय? कुणी केली असेल आमच्याशी गद्दारी? दत्ता तिकडे येतोय, तेव्हा सांभाळून घ्या काय. आणि हो, प्रकरण जर हाताबाहेर गेलं तर ते तुम्ही मिटवायचं तुमच्या पद्धतीनं. आलं का ध्यानात? वय वय, ठेवतो आता फोन. महेश्वरी, बोला. आंबावाडी पोलीस स्टेशनला फोन लावला होता. सोमनाथला भेटाय दत्ता जातोय ना व? तेव्हा तिथं काय झालं तर टेन्शन नको आपल्याला. हाय साहेब, काय रे? हो एवढं समजा कसं काय जमतो तुम्हाला? म्हणजे नाही म्हणजे बाहेरच्या लोकांना सांभाळायचं, दिवसभर धावपळ करायची, परत घरात येऊन समजा एक नंबर सांभाळायचं, एवढं कसं काय जमतं तुम्हाला? तुझी तब्येत बरी आहे ना व? नाही म्हणजे आज अचानक असं काय बोलायलायस तू? आई साहेब, तुमच्या हाताला वेगळीच चव आहे. काल रातच्याला काय भारी जेवण बनवलं होतं तुम्ही. लय पोटभर जेवलो. काय फक्कड जेवण होतं. अरे दत्ता, नाही म्हणजे खरंच तुझी तब्येत बरी आहे ना व? ती कालच्याला बाटली फोडली आणि आज सकाळच्याला जाऊन पुन्हा ढोसून आलायस. नाही आई साहेब, असं काही नाही. पण तुम्ही असं काय विचारताय? काय नाही, काल तुम्ही जो पराक्रम केलाय म्हणजे तू काल जी काय बाटली फोडलीस ना व, त्यामुळे आमच्या जीवाला लई शांतता मिळाली बघ. लई बरं वाटायलंय आम्हाला. मग काय एवढा आनंद झाला आम्हाला की रातच्याला लवकर झोपी गेलो बघ आम्ही. आणि खरं सांगतोय, आमच्या ध्यानातच राहिलं नाही रातच्याला जेवण बनवायचं. आमच्या तर डोक्यातच आलं नाही
आम्ही जेवण बनवलं नाही तर आमचा पोरगा उपाशी राहील म्हणून. पण या पोरीचे उपकार बरं का, रातच्याला तिनेच जेवण बनवलं म्हणून नशीब. अहो आम्ही बी काल रगड जेवलो. ए पोरी, तुझ्या हाताला एक नंबर चव आहे हा. पण मला नवलच वाटतंय, आजपर्यंत या वाड्यात आधी असं झालंच नाही कधी. यो दत्ता त्याच्या आईशिवाय दुसऱ्या कुणाच्या हातचं खातच नाही बघ. अहो आईच्या हातची आणि मायेची सर दुसऱ्या कुणाला कधीच येणार नाही. आणि आई साहेबांच्या हातची चव माझ्या हाताला कशी येणार? मी फक्त कोणी उपाशी राहू नये म्हणून उगा काहीतरी शिजवायचा प्रयत्न केला. होय तर तशी बी तुझी डाळ आता लई शिजायला लागली या घरात, नाही का? तुझं काय आता? माझं माझं काय आई साहेब? हा, आता घरातल्यांना सोडून बाहेरच्यांवर जास्त विश्वास लावताय तुम्ही. काय बोलणार मग मी? हा, माझं काय नाही. शंकर्या आला असेल. शंकरे, हो, ती गाडी कामाला लावली होती ना सर्व्हिसिंगला, ते चावी घेऊन आला असेल. जा बघ जा तू. आणि नक्षत्रा, तू बी आवरून घे. तुला सोमनाथकडे जायचंय, माहितीये ना? होय. शंकर्या, फुलं इकायचा नवीन धंदा चालू केलास काय? आधी ही घ्या तुमच्या गाडीची चावी. झालं काम? हा, एकदम मस्त चालणार गाडी. दत्ता भाऊ, ह्याच काय करू? काय ते? अहो दत्ता भाऊ, फुलं आहेत. नाही. मला पण दिसतंय की, पण कोणी दिल्यात? मला काय ठेवा, मी आलो तेव्हा इथं ठेवली होती. दत्ता, अरे दत्ता. हा, आलो. अहो दत्ता भाऊ, ह्याच काय करायचं ते तरी सांगा. दत्ता, जाता जाता मंदिरात जा. वाटेत दत्तगुरूंचं स्थान आहे, तिथं फुलं वाहा आणि मग पुढे जा. हं? काय रे शंकर्या, ही फुलं कुठून आली? अहो ताई साहेब, मी आलो तेव्हा दारातच ठेवली होती. दारात? कागद कसलाय? बघू. चिठ्ठी. चिठ्ठी? चिठ्ठीच आहे बघा. तू दिलेल्या फुलांना मी तुडवले होते पायी. आता कुणी कुणाला तुडवलं? हा, तुझं नाकारलेलं प्रेम परतून येऊ शकत नाही. एकच सत्य आयुष्यात उरले आहे, स्वतःला विसरेन पण तुला विसरू शकत नाही. हे दत्ता भाऊ, या वळी ओळखीच्या वाटतात वय? दत्ता एकच सांगतो आणि फायनल सांगतो, ती फुलं जर रेखानं पाठवली असत्याल तर ती माझ्या मैतावर घालायच्या पण लायकीची नाही. दत्तार, काय बोलायला आहेस तू? शुभ बोल की. आणि तुझ्या मैताच्या आधी
तुझ्या आईची चिता तयार असेल. हे सब हो असं नका बोलू. मग तू तरी कशा पायी मरण्याच्या गोष्टी करायलास? तो कागद आधी फाडून टाक आणि फेकून दे. दत्ताभाऊ, शंकर दादा, माझं एक काम करा. बोल की. वस्तीमध्ये जा आणि ती फुलं कोण घेऊन आलं होतं याची चौकशी कराल. चौकशी? वय सकाळच्याला बाजारात गर्दी कमी असते. ती फुलं कोण घेऊन आलं होतं हे लगेच कळेल. जा. हा. घ्या जखम मांडीला आणि मलम दांडीला. हा, आता कशा पायी हे सगळं बघत बसायचं? फुलं फेकली नव, ही चिठ्ठी बी फेकून द्या लगेच. अहो काय करायचंय? कुणी ठेवली, कधी ठेवली, कशी आली, काय करायचंय काय मी म्हणतो. हा, हे समद रेखानं पाठवलंय, संपला विषय. तरी पण कलात आहे, आपल्याला समजायला नवं त्या फुलं पाठवणारा माणूस कोण होता ते. समजून काय करायचंय? हा, हे कोण करायलंय हे न कळण्या एवढं दुष्काळ नाही म्या. हे समजा रेखा करायली. दत्ता, तो कागद आधी फाडून टाक. आई साहेब, आज दारापर्यंत कुणीतरी येऊन पोचले, ते बी आपल्याला न कळत. उद्या वाड्यापर्यंत पोहोचल. आणि जर हे रेखानं केले तर ते का केले हे कळायला न ग. पण हे समज करून मिळणार काय आपल्याला? त्या माणसाची ओळख. नाही म्हणजे हे समजा रेखा करायली का अजून कुणी हे आपल्याला कसं कळेल? कुणाला उगाच आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं करायचं? आणि हे समजा तिनंच केले हे कशावरून? मग दुसरं कोण असणार? रेखाने हे केले असंच सगळ्यांना वाटतंय ना. वय मग कुठे आहे रेखा? तिनं माणसाला पाठवलं आणि सांगितलं ती फुलं दाराशी ठेव, दत्ता साहेबांच्या हातात देऊ नगस. तसं बघायला गेलं तर मला हिचं म्हणणं पटतंय. रेखानं फुलं पाठवली, मग दारात का ठेवली? अहो अण्णा, कारण तिला माहिती आहे दत्ताभाऊच्या हातात फुलं दिली तर तो चिडणार. माहिती आहे, मग पाठवली कशाला? आई साहेब, या कागदावरची अक्षरं तपासली की समद कोड सुटल बघ. शंकर दादा, तुम्ही जा आणि शोधून काढा ती फुलं कुणी आणून ठेवली. वय. दत्ता साहेब, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. विचार. रेखा आता ह्या टायमाला कुठं असेल ठाव आहे तुम्हासनी? नाही. बरं, रेखा इथे कधी येणार आहे हे समजासनी माहीतच असेल. म्हणजे तुम्हाला कुणालाच ठाऊक नाहीये ती इथे कधी येणार आहे. आई साहेब, तिनं ती कधी येणार आहे तो वार, दिवस, तारीख काहीच सांगितलं नव्हतं. नाही. रेखाने तुम्हासनी फोन केला होता ना. वय हाय साहेब, रेखाचा फोन नंबर आहे ना तुमच्याकडे? वय हाय, मोबाईल मध्ये आहे. मग आत्ताच्या आता रेखाला फोन लावा आणि तिला विचारा हे समजा तिने केलं का म्हणून. आमच्या मोबाईल मध्ये रेखाचा नंबर आहे,
जरा नंबर लावून द्या. हे म्हणजे आग इथून सुटून फुकपाट्यात सापडल्यावानी झालंय माझं. त्या रेखाला जर का फोन लागला तर माझं मड बसलंच म्हणायचं इथं. लागला. उचलते का? शंकर दादा, कळलं का कोण होतं ते? आपल्या वस्तीच्या इंटीला तो दूधवाला आहे ना, त्याच्याकडून सगळी खबर काढली आपण. काय काय म्हणाला तो? बघितलं का त्यानं? हा नाही नाही म्हणजे सांगितलं का कोण होतं, काय बोलला? होय, काय सांगितलं त्यानं? त्यांनी सांगितलं वस्तीमध्ये तरी फुलं घेऊन कोणी आलं नाही सकाळी. रेखा फोन उचलणं झाले. नक्षत्रा, तुला असं का वाटायले की ती फुलं रेखानं न पाठवता दुसरंच कोणतरी पाठवलेत म्हणून? कारण रेखा आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारच नाही. एवढी मूर्ख नाहीये ती. आणि असं काहीतरी केलं तर दत्तासाहेब काय करतील ह्याचा अंदाज आहे तिला. पण मग दुसरं कोणी असं मुद्दामून का करल? दत्तासाहेबांना त्रास द्यायला. नाही म्हणजे रेखाचं नाव जरी काढलं तरी दत्तासाहेब चिडतात. त्यांचं डोसकं फिरतं की ज्यांना माहिती आहे त्यांनीच हे समज केलं. पण आपल्या घरात समजेच नाही माहितीये. पण फक्त घरातल्यांनाच नव. होय, बाहेरच्या लोकांनी तसलं काय माहितच नाही. म्हणजे नक्षत्रा, तुला काय म्हणायचंय ते येते आमच्या लक्षात. काय असे समजे माझ्याकडे काय बघताय? हा हो आईसा, मग तुम्हाला काय वाटतंय? ती ती फुलं मी आणून ठेवली इथं दारात? हा ते समजेलच. तुम्ही सोमनाथकडे जायची तयारी करा. वय त्या फुलाचं आणि फुल पाठवणाऱ्याचं काय करायचं ते आम्ही बघतो. नक्षत्रा, आटप लवकर. दत्ता, आता उशीर नका व्हायला. तुम्ही निघा लवकर. रेणुका आणि अविनाश कुठे आहेत? बोलवा त्यासनी. घरचा भेदी कोण आहे हे आज समजायचं हवं. डोसका आउट झालंय माझं. दत्ता भाऊ शांत व्हा. अरे शांत व्हा, काय शांत व्हा? ती पोरगी परत इथे येते. त्या पोरीचा विचार का सोडून देत नाही तुम्ही? तुला समजत नाही कर? त्या पोरीला कधी विसरलोच नव्हतो, पण त्या पोरीचा विचार सोडून द्या म्हणे. तिने जी काय फुलं पाठवली त्याच्यावर 4 वेळा लिहून पाठवल्यात. सेंटिमेंटल मामला आहे त्यो. सेंटिमेंटल मामला म्हणे. घाल तो चुलीत. ज्यांनी कुणी फुलं पाठवली ना त्यांना हेच पाहिजे होतं. नक्षत्र बरोबर बोलली. लोकांना माहितीये रेखाचं नाव काढलं की दत्ता भाऊंची तारच सटकते. उगाच माझ्या डोक्यात काय बी भरू नकोस. अहो, तुमच्या डोक्यात रेखा असेल पण तिच्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि तुम्हाला त्रास झाला तर नक्षत्राचा जीव तुटतोय बघा. काय? ती बी सेंटिमेंटल आहे ना. म्हणजे तुम्हाला त्रास झाला की समद्यांना त्रास होतो, तसं तिलाही त्रास होतो. आता काय पण झालं तरी त्या रेखाला तुमच्या डोसक्यातून कायमचं काढून टाकलं पाहिजे. जमणार नाही.
या जन्मात तरी कधीच जमणार नाही. शंकर्या एक वेळ जखमीवरचा घाव भरल, पर यौवन आयुष्यभर तसंच राहील. रेखानं आपल्यावर केलेला वार आपण जलंभर ताजा ठेवणार. या जगात असं कुठला बी माणूस जन्माला आलेला नाही ज्याला बघून दत्ताच्या डोक्यात ती रेखा पुसली जाईल.